सतत थकवा का येतो? व्यवस्थित झोप घेऊन किंवा व्यवस्थित खाऊनही थकवा जाणवत असतो. तर बघा, थकवा जाणवण्यामागे बरीच कारणं आहेत. खूप जणांना कळत नाही की माझी झोप व्यवस्थित होते किंवा जे काही दिवसभरातून मी व्यवस्थित खातोही, तरीसुद्धा शरीरामध्ये सतत असा थकवा का राहतो आहे. सो थकवा येण्यामागे ह्या काही पोषक घटकांची कमतरता असू शकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच डिस्कस करणार आहोत की जेव्हा थकवा जाणवतो तेव्हा एक्झॅक्टली तुम्हाला काय केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे. सो तुम्हालासुद्धा सतत टायर्डनेस किंवा थकवा जाणवत असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी PhD क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. बघा, बरेच जण म्हणतात की सकाळी उठल्यावर थकवा किंवा दुपारी जेवल्यानंतर थकवा जाणवणं, ड्राउझीनेस जाणवणं किंवा संध्याकाळी काम करण्याची इच्छा नसणं, हे असं सतत होत असतं. तुम्हालासुद्धा असं होत आहे का? तर बघा, बऱ्याच वेळा हे जे काही होतं त्याचं कारण स्ट्रेस किंवा वय झालं असं नाही आहे. त्याच्यामागे दुसरीसुद्धा बरीच कारणं असू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 4 अशी प्रमुख पोषक घटकं. त्यांची कमतरता जेव्हा तुम्हाला होते तेव्हा क्रॉनिक फटीग म्हणजे सतत थकवा जाणवत असतो. आणि ही कुठली कुठली पोषक घटकं आहेत आणि ती फिक्स करण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे आपण आता जाणून घेऊया. सर्वात पहिलं जे आहे ते म्हणजे आयर्न आणि फेरेटिन. बघा, आयर्न आणि फेरेटिन ह्याची कमतरता स्पेशली महिलांमध्ये खूप कॉमन आहे. महिलांमध्ये आयर्न डेफिशियन्सी अनिमिया हे कॉमन आहे आणि ह्याचं कारण म्हणजे डाएट. बऱ्याच जणांचं हिमोग्लोबिन नॉर्मल असतं, पण फेरेटिन म्हणजे आयर्न स्टोअर जे आहेत ते कमी असतं. फेरेटिन कमी असेल तर सतत थकवा जाणवतो, स्पेशली सकाळी उठल्यानंतर किंवा सकाळी इवन उठायचंसुद्धा मन करत नाही. आणि काही काही वेळेला थोडंसंही चाललं की ब्रेथलेसनेस म्हणजे अगदी दम लागायला लागतो. आणि थकवा लागण्यासोबत ही सुद्धा काही लक्षणं तुमच्या शरीरामध्ये दिसून येऊ शकतात. जसं की हेअरफॉल म्हणजे प्रचंड प्रमाणात हेअरफॉल होणं, त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन कमी होणं म्हणजे कुठलंच काम करण्याची एकतर इच्छा न होणं किंवा जे काही काम तुम्ही करताय त्यामध्ये अजिबात लक्ष न लागणं. अशी जेव्हा लक्षणं दिसतात तेव्हा बरेच जणं ब्लड टेस्टमध्ये हिमोग्लोबिन चेक करतात, पण हिमोग्लोबिन बऱ्याच वेळा नॉर्मलसुद्धा येऊ शकतं. पण ह्याऐवजी तुम्ही फेरेटिन तपासा आणि त्यासोबतच एक आयर्न टेस्ट असते ती तुम्ही करू शकता. तर फेरेटिन आणि आयर्न जेव्हा तुम्ही टेस्ट कराल तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हाला कदाचित ह्याची कमतरता आहे. तर मग आता हे फेरेटिन आणि आयर्न वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? तर नियमितपणे तुम्ही हिरव्या पालेभाज्या म्हणजे पालक, मेथी अशा गोष्टी घेऊ शकता. त्यानंतर व्हीट ग्रास आणि मोरिंगा ह्याच्या पावडर येतात, त्यासुद्धा तुम्ही नियमितपणे घेऊ शकता. सो व्हीट ग्रास किंवा मोरिंगामध्ये सुद्धा भरपूर आयर्न असतं. सो नियमितपणे जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा आयर्न वाढण्यासाठी नक्की मदत होईल. आणि जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही चिकन, लिव्हर, मासे हे रेग्युलरली घेऊ शकता. आणि जेव्हा केव्हा तुम्ही आयर्न रिच फूड घेतात तेव्हा त्यासोबत विटॅमिन C सुद्धा घ्या, कारण विटॅमिन C हे आयर्न अब्झॉर्प्शनसाठी मदत करतं. दुसरी कमतरता ते म्हणजे विटॅमिन B12. B12 हे नसांसाठी खूप गरजेचं आहे. सो स्पेशली नसांचं जे फंक्शन चालतं त्यासाठी गरजेचं आहे. त्यासोबतच RBC म्हणजेच रेड ब्लड सेल फॉर्मेशन ह्याच्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. आणि म्हणूनच ह्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते. एनर्जी जेव्हा खूप कमी असल्यासारखी वाटते तेव्हा B12 बऱ्यापैकी कमी असतं, म्हणजे आपली नसांमधली एनर्जी कमी होते आणि आपल्या सेल्समधली एनर्जीसुद्धा कमी होते. बऱ्याच वेळा B12 डेफिशियन्सीमुळे सुद्धा अनिमिया होतो, ज्याला B12 डेफिशियन्सी अनिमिया म्हणतात किंवा पर्निशियस अनिमिया म्हणतात. कारण ह्यामुळे जे रेड ब्लड सेल्स आहेत म्हणजे RBCs आहेत ते व्यवस्थित बनत नाही आणि म्हणून अनिमिया होतो. तर B12 जे आहे त्याची डेफिशियन्सी किंवा त्याची कमतरता ही खूप कॉमन आहे, कारण B12 हे जास्त करून ॲनिमल प्रॉडक्ट्समध्ये म्हणजे चिकन, फिश ह्यामध्ये अवेलेबल असतं. आणि खूप जणं व्हेजिटेरियन असल्यामुळे त्यांना B12ची कमतरता असते. B12 बघा, B12 आता तुम्हाला मिळवण्यासाठी एकतर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन फूड आहेत ते घेऊ शकता. व्हेजिटेरियन जास्त काही ऑप्शन नाही आहेत. तुम्हाला एकच ऑप्शन आहे ते म्हणजे B12चे सप्लिमेंट्स घेणं. सो तुम्ही नियमितपणे B12 चेक करत जा आणि B12चे सप्लिमेंट्स घेत जा. आणि B12 वाढण्यासाठी मिथाइल कोबॅलामाइन हे सर्वात चांगलं फॉर्म आहे, जेणेकरून ते अब्झॉर्ब व्यवस्थित होतं आणि तुमची लक्षणंसुद्धा लवकर कमी होतात. आणि जेव्हा तुम्ही B12चे सप्लिमेंट घ्याल तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये बरेच चेंजेससुद्धा नोटीस कराल. जसं तुमचं वीकनेस कमी होईल, तुमची मेमरी आहे ती इम्प्रूव्ह होईल, इवन बऱ्याच वेळा मूडसुद्धा व्यवस्थित होतो. कारण आपल्या नसांसाठी, आपल्या मेंदूच्या फंक्शनसाठी B12 हे इम्पॉर्टंट आहे. पुढचं जे विटॅमिन आहे ते म्हणजे विटॅमिन D.
बघा आपल्या देशामध्ये ऊन नेहमीच असतं, तरीसुद्धा 70 ते 80% लोकांना विटॅमिन डीची कमतरता आहे. कारण आपण उन्हामध्ये जातच नाही, बऱ्याच वेळा खूप जास्त प्रमाणात सनस्क्रीन लावतो किंवा इनडोअरच असतो, म्हणूनच खूप जणांना विटॅमिन डीची कमतरता आहे. सो विटॅमिन डी हे आपल्या बोन्ससाठी इम्पॉर्टंट आहे, आपल्या मसल्ससाठी इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणूनच जेव्हा पण विटॅमिन डीची कमतरता होते तेव्हा मसल्समध्ये म्हणजे स्नायूंमध्ये जे आहे ते वीकनेस येतो, फटीग म्हणजे प्रचंड प्रमाणात थकवा जाणवू शकतो. खूप जणांना इवन मेंटल फटीग होतं, म्हणजे विचार करण्याची क्षमता असते ती कमी होते. इवन खूप जणांमध्ये मूड स्विंग्स आणि डिप्रेशनसारखे सिम्पटम्ससुद्धा दिसून येतात. विटॅमिन डी हे इवन इम्युनिटीसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. तर ओव्हरऑल जर सतत थकवा जाणवत असेल, तुम्ही सतत आजारी पडत असाल, तुमच्या बोन्समध्ये मसल्समध्ये पेन होत असेल, तर तुम्ही विटॅमिन डी चेक केलं पाहिजे. सो विटॅमिन डी मिळण्यासाठी तुम्ही दररोज एक 20 ते 30 मिनिटं उन्हामध्ये उभं राहिलं पाहिजे. पण हे जर पॉसिबल नसेल तर तुम्ही विटॅमिन डीचे सप्लिमेंटसुद्धा घेऊ शकता. काही फूड प्रॉडक्ट्स आहेत जसं की मासे, अंडी, मशरूम्स ह्यामध्ये थोडंफार विटॅमिन डी असतं, जे तुम्ही नियमितपणे घेऊ शकता. चौथं जे आहे ते म्हणजे मॅग्नेशियम. मॅग्नेशियम ह्याची कमतरतासुद्धा खूप जणांना आहे. बघा, मॅग्नेशियम हे आपल्या शरीरामध्ये 300पेक्षा जास्त बायोकेमिकल रिॲक्शनसाठी गरजेचं असतं. म्हणजे शरीरामध्ये 300हून अधिक फंक्शनसाठी मॅग्नेशियम गरजेचं आहे. आणि त्यातलं सर्वात इम्पॉर्टंट फंक्शन म्हणजे एनर्जी प्रोडक्शन. आपल्या शरीरामध्ये ऊर्जा मेंटेन करण्यासाठी आपल्याला मॅग्नेशियम खूप महत्त्वाचं आहे. त्यासोबतच नसांचं फंक्शन, आपली झोप व्यवस्थित राहिली पाहिजे, त्यानंतर स्ट्रेस कमी झाले पाहिजे म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट, ह्या सर्वांसाठी मॅग्नेशियम गरजेचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, जास्त प्रमाणात तुम्हाला स्ट्रेस असेल, तुम्हाला ओव्हर थिंकिंग होत असेल, तर मॅग्नेशियम झपाट्याने शरीरामध्ये कमी होतं आणि म्हणून थकवा जाणवतो, झोपेचे प्रॉब्लेम अजून वाढून जातात, एनर्जी जी आहे ती बनत नाही आणि सतत थकवा जाणवायला लागतो. खूप जणांना इवन मसल क्रॅम्प्स किंवा एन्झायटीचे त्राससुद्धा होतात. म्हणूनच आपल्या शरीरामध्ये मॅग्नेशियम नॉर्मल असणं खूप महत्त्वाचं आहे. सो मॅग्नेशियम ज्या ज्या अन्नपदार्थांमध्ये अधिक असतात ते म्हणजे नट्स आणि सीड्स. तुम्ही काजू, बदाम, सूर्यफुलाच्या बिया किंवा पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया हे रेग्युलरली घेऊ शकता. त्यासोबतच डार्क चॉकलेट म्हणजे जे काही चॉकलेट ज्याच्यामध्ये 70%पेक्षा जास्त चॉकलेट किंवा कोकोआ आहे हे तुम्ही घेऊ शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला मॅग्नेशियम मिळेल. तर ही जी काही 4 पोषक घटकं आहेत ती खूप इम्पॉर्टंट आहेत शरीरामध्ये एनर्जी प्रोड्यूस होण्यासाठी किंवा शरीरामध्ये एनर्जी मेंटेन ठेवण्यासाठी. आणि जेव्हा ही पोषक घटकं कमी होतात तेव्हा सतत थकवा जाणवायला लागतो, एनर्जी नसल्यासारखं वाटतं, झोपेचे प्रॉब्लेम होतात, त्यानंतर इवन एन्झायटी, डिप्रेशनसारखे त्राससुद्धा होतात. म्हणूनच ह्या पोषक घटकांकडे तुम्ही इग्नोर नाही केलं पाहिजे. आणि तुम्हाला जर ह्याची कमतरता असेल किंवा तुम्हाला सतत असे काही लक्षणं दिसत असतील तर तुम्ही हे सर्व पोषक घटकांचे सप्लिमेंट्स घेऊ शकता. आणि आमचे PHDचे सुद्धा मॅग्नेशियम, विटॅमिन D3 आणि K2 ह्याचे सप्लिमेंट आहेत. त्यासोबत B12चे सप्लिमेंट आहे, ते तुम्हाला आमच्या वेबसाईटवर मिळून जातील. सो आमचे जे काही सप्लिमेंट्स आहेत ते डायटरी सप्लिमेंट्स आहेत, म्हणजेच आपली डेली रिक्वायरमेंट, म्हणजेच आपल्याला दिवसभरातून जे काही लागणारी पोषक घटकं आहेत ती ह्यातून मिळतात. म्हणूनच अगदी डॉक्टरला न कन्सल्ट करता सुद्धा ही सप्लिमेंट्स तुम्ही घेऊ शकता. ही सप्लिमेंट्स घेणं म्हणजेच काय, तर आहारातून हे न्यूट्रियंट्स किंवा पोषक घटकं मिळवणं. तर बऱ्याच वेळा कारण आपलं डाएटच असं असतं की सगळीच पोषक घटकं आपल्याला त्या आहारातून मिळत नाही. म्हणून तुम्ही डाएटरी सप्लिमेंट्स नक्की घेऊ शकता, जेणेकरून ह्या लेवल्स तुमच्या शरीरामध्ये नॉर्मल राहतील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि त्यासोबतच हा व्हिडिओ सर्वांसोबत नक्की शेअरसुद्धा करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.